नमस्कार मित्रांनो, आपला खपली गहू भिजवायचं चालू आहे. रात्रीची लाईट होती ना, त्यावेळेस अर्ध्यापेक्षा जास्त भिजला होता. फक्त एवढंच राहिलं होतं दिवसाच्या लाईटीत भिजवायचा. इथं खपली गव्हाला पाणी चालू आहे आणि इकडं बांधलं खिल्ले रेल चरायला. हे आपलं बटाट्याचं शेत आहे. तर बटाटे यावर्षी चांगले उगवलेत बरं का, म्हणजे दाटवाट उगवलेत आणि सध्या तरी आजार वगैरे काही नाही बटाट्यावर, म्हणजे चांगलं पीक आहे. ह्या वर्षी जरा उशिरा लावलेत बटाटे. गेल्या वर्षी तर ह्या टायमाला आपण बटाटे काढत होतो, पण ह्या वर्षी थोडे उशिरा लावलेत. मी आता आलो आहे तळ्याकडल्या शेतात. तर इथं आपण नाही आलो, कोणीतरी पाठीमागं गुरं चारलेत बरं का. म्हणजे ह्या बांधाला जनावरं चारून गेले कोणीतरी, म्हणजे चारतच असतील, आपण नाही आलो कोणीतरी चारतच असेल. तर तसा काय विषय नाही. आता मी आलो आहे पाणी बघायला इकडं. म्हणजे ह्या ऊसावर चालू आहे दारे. हा ऊस काय आपला चांगलाच नाही, काटवातला ऊस चांगला आहे, पण ही जमीन पण जरा हलकी आहे, म्हणजे ह्याच्यात दगडच लई. आणि गवत तर कसलं झालं ह्याच्यात, गवत तर लय झाले. आता मी पाणी बघतो कुठं भैयानी दार लावली ती. मी आत्ता चालू आहे, आतापर्यंत भैया दारे धरत होता. आता तो गेलाय काटवणातल्या शेतात, म्हणून मी आलो इकडं. मला त्यांनी दारे बघायला सांगितले तिकडचे. आणि गवत तर किती झालं रे ऊसात. हे तरी इथलं कापून नेलंय कुणीतरी गवत, पण लय झालंय ना. त्या लालकेने पेरमधलं पाणी हे बघा हिथं आणलंय. परत इथून ह्या मोठ्या पाईपला इथं थोडंसं आडवं लावलं थर्माकोल. त्याच्यानंतर हा छोटा पाईप मोठ्या पाईपमध्ये लावला आहे. हे पाणी जे गळतं आहे तर हे भेटतं इथं ह्या गुलाबाच्या झाडाला. बघा ह्याला कळ्या वगैरे लागल्यात, तर ह्या झाडाला आणि इथं हे चाफ्याचं झाड आहे. ह्या दोन्ही झाडाला इथं पाणी भेटते. आणि हा छोटा पाईप तिकडं पारिजातकाच्या झाडाला लावला आहे. आणि त्याच्यानंतर हे झाड कशाचं हे मला काय समजलंच नाही आणखीन. हे बघा ह्याला ना ह्या पांढऱ्या आणि काळ्या बिया आल्या जर का माझ्या बोटाच्या मध्ये त्या. हे बघा ह्या बिया आलेल्या, तर त्याच्यामुळे मला काय नेमकं समजतच नाही झाड कशाचं लावलं आहे आणि ते ह्याला असल्या बिया आल्यात नुसत्या. बाकी हे आपला गुलाब. आणि इथं एक आंब्याचं झाड आहे घरासमोर. ह्याला आणले पाण्यावर भलती तहान लागली होती ह्याला. हिरे चल वरून येऊ. बरं मस्ती करत शिंग मारित येऊ. तेवढी एक वाईट सवय ह्याला की मस्ती करत शिंग मारतो. मग बाकी काय अडचण नाही त्याची. चल इकडे ये, चल हिर्या. ही गाय मगापासून आवाज येते मला, तर हिला नाही लावलोय मी. एकदा हिची जागा बाई बदलली होती मी, आता हिला घेऊन जातो घरी. आता ह्या कापणीला आपला मेथी घात चांगला आलाय बरं का. मागच्या कापणीला तर ह्याच्यात सगळं गवतच झालं होतं, पण ह्या कापणीला चांगला आहे, म्हणजे गवत कमी न वाढलाय पण चांगला. मी आलो इकडं बोर चालू करायला. आपला घरचं पाणी भरायचं आहे, त्याच्यामुळं जर हा काटा 10च्या पुढे गेला तरच बोर चालू होतो. म्हणजे स्टार्टर चालू होतं पण मोटर चालू होत नाही. अरे चालू होतं की नाही, तसं तर व्होल्टेज नसते कधी. थांब, नाही तरी एकदा तसंच. बस रे बाबा, एकदा पाणी ओढलं बघतो. कधी कधी काय होतं त्या काट्याचा प्रॉब्लेम राहतो. तर इकडं बोरने पाणी ओढलं बघतो. इथं आपला बोर लय गावतात आहे, इथं थोडंसं लीक आहे, पण इथं पाणीच ओढलं नाही बोरने. शेवटी प्रयत्न करून ह्याला एकदा टच देऊन बघतो. मग चालू झालं तर झालं. नाहीच रे बाबा, काट्या तू हाल तरी रे बाबा किमान. नाही चालू हो. त्याला काय झालं आता. त्या गहू भिजवल्या शेतात आणखीन पण बगळे किडे खात आहेत. कारण की आता लाईट गेली त्यांना, म्हणजे पाणी भिजवायची लाईट गेली, त्यांना दुसरं काय खायला नाही. आणि हा बोर फायनली चालू झाला आहे बघा. इथं थोडंसं पाणी गळत असतं, माझ्या बोटाला थोडंसं पाणी लागले, म्हणजे बोर चालू झाला आहे. लय प्रयत्न केले तेव्हा कुठं तो काटा थोडासा हल्ला वर गेला. तर आता बघा तुम्हाला दाखवतो. हा काटा चालू बंद करत मी प्रयत्न करत 10च्या समोर गेला, म्हणजे बोरने पाणी ओढले. इकडं आपले शेण भिजवायला बोर चालू केला आहे. ह्याला काही जास्त भिजवायचं नाही, ह्याच्यात पहिलेच भिजवलेले ओले, पण तरी पण थोडंसं पाणी मारायचंच. म्हणजे वरचं पाणी होऊन आणि थोडंसं आटतं ना, तर ते वरून थोडं पाणी मारत राहायचं. थोडंसं असं अंगठ्याने थोडं प्रेशर लावलं ना, मग व्यवस्थित सडा पडल्याने पडतं ह्याच्यावर पाणी. तर शेणाला काय आणखीन 2-4 दिवस भिजवायचं. गांडूळं मस्त कामाला लागले. तुम्हाला एकदा गांडूळं दाखवतो ह्याच्यातली, कारण की आपल्याला ऑर्गॅनिक शेती जरा जास्त फोकस करायचा आता. त्याच्यामुळे आलो थांब भैया. तर इथं दाखवतो तुम्हाला, इथं वर तिथं उकरानच मला. अरे बाबा हे बघा इथं खाली. यार कुठं गेली, एक सापडला रे बाबा. पण नाही हे सगळं गांडूळ खत केलेलं आहे त्यांनी. हे बघा इकडं मध्ये बघा,
हे बघा ह्या ढपल्याला किती आले का, जरा खाली होते ते, मी हात वर लावत होतो. हे बघा इथं 1 2 3 4 5 6, परत हे 7, परत हे बघा इकडे एक गांडूळ आहे, परत हे जर ढेपला बघा इकडे एक लपून बसलेला, हे जर ढेपलं मी फोडला ना किंवा हे उचकिला ना तर ह्याच्या खाली बघा, हे बघा हा गांडूळ. तर भरपूर गांडूळ आहेत आणि चांगलं गांडूळ खत होईल. एकदा त्या पॉलिथिनच्या पेपरवर हे गांडूळ सोडले ना तर तिथं पण चांगलं खत तयार होईल. आता मी आलो आहे इकडं काटवणातल्या शेतात. शिव आपला काटवणातला ऊस किती भारी आला आहे आपल्या तळ्याकडच्या ऊसापेक्षा. तळ्याकडचा ऊस जरा बारीक आहे, बुटका आहे, आणि हा जास्त उंच आहे, आणि ह्याचं टिपरू आहे ना तर ते पण जरा जाड आहे, मोठं आहे, आणि फुटं वगैरे दाट आहे, हिरवापणा छान आहे. ही आपली विहीर आहे. विहिरीला सध्याला एवढं पाणी आहे म्हणजे वरून काय एक 6-7 फूट खाली आहे, 6 फूट असेल, 7 पण नसेल, एवढ्या लेवलला पाणी आहे आपल्या विहिरीला सध्या. पण आपल्याला इथली स्टार्टर मोटर तळ्यात टाकायची आहे. मग आम्ही आलो तर हे नेण्यासाठीच भाई आणि मी मोटर न्यायला आलोत. तर मोटर तर त्याने अगोदर इथं काढूनच ठेवली. ही मोटर आता आपल्याला तलावावर टाकायची आणि तलावावरून पाणी आणायचं आपल्याला गहू भिजवायला. आपण वरच्या शेतात गहू पेरला आहे ना, आत्ता मी गाडीवर येताना बघितला तर गहू चांगला उगवला आहे. तर तो गहू भिजवायचा आणि ह्या विहिरीपासून त्या गव्हापर्यंत पाईपलाईन नाही, मग त्याच्यामुळं मग पाईप आणायचे आणि ते कुटाणा, तर त्याच्यापेक्षा आपण मोटरच आपली तळ्यात टाकायची आहे. तर आता आम्ही मोटर न्यायला आलोत. अगोदर ह्या टायमाला इकडं आलं ना तर लय मोर दिसायचे बरं का दिवस मोळाच्या टायमाला, पण सध्याला तर एक मोर दिसेना मला. तसे पप्पांना 1-2 मोरपंख सापडतात बरं का, पप्पा गुरं घेऊन जातात ना, तर गुरांपाशी पप्पाला 1-2 मोरपंख सापडतात कधी कधी. त्याला आता दिवस मोळाचीच वेळ झाली आहे, दिवस मोळायला लागला. आणि हे कसं भाई आहे ते पाईप बी मोटरसायकल बांधण्याचा, तो पलीकडचा ह्यो पाईप एकच आहे, तो काळा बाहेर गेला, तो एकच आहे, हेच पाईप आहे का देव. पप्पाने भाईने दोघांनी मोटर काढली वाटते. आता आपले गुरं चाललेत बरं का घरी, फोनमध्ये दिसतात की नाही माहीत नाही. हे बघा हे वृंदांदे, ते रस्त्याने लाईन चालली. गुरं ह्या टायमाला इथून निघतात दिवस मावळलं तर अंधार पडायलाच घरी जातात. नाही त्यांच्या निघण्यावर कधी लवकर निघतात कधी उशिरा, जसा चारा भेटेल तसा, किंवा सकाळी सोडायला उशीर झाला तर मग घरी उशीर येतात. असं राहतं गुरांचं. स्टॅलिन सगळ्यात शेवट. हां आता प्रॉपर दिसत आहेत. नाही राव, स्टॅलिनच्या मागे राणी. शिव आपला काटवणातला गहू उगवला बरं का. हा आपला खपली गहू आहे. ह्याला पाणी द्यायचं आहे. आता पाण्याला आलायच तो बघा, लाईन वगैरे मस्त व्यवस्थित दिसत आहेत. सध्या कंडिशनला चांगला आहे घेऊ, सध्याच्या कंडिशनला. हे मोठं शेत आहे ना लांबकं, तर हे पूर्ण शेत आपण गहूच पेरला आहे. पार त्या कडीपासून येते ना तर इथपर्यंत, परत इथून एकदम लास्टच्या कडीला जाते हे गव्हाचं शेत. ह्याच्यात हाराळच लई आहे, नाही तर बाकी शेत चांगले.